हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल MSCET पेपर 1. आज आपण या व्हिडिओमध्ये युनिट 2 म्हणजेच रिसर्च ॲप्टिट्यूडच्या PYQजला सुरुवात करणार आहोत. त्यापूर्वी आपण या लेसनचं फुल्ली एक्सप्लेनेशन 2 भागामध्ये व्हिडिओज आपल्या चॅनलवर केलेलेच आहेत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर ते 2 व्हिडिओ नक्की पहा, कारण त्या व्हिडिओमध्ये सगळ्या कॉन्सेप्ट एकदम इझी लँग्वेजमध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत आणि एक्झाम ओरिएंटेड ते व्हिडिओज आहेत. ते तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरतील. आणि आता एक्सप्लेनेशन नंतर वेळ आलेली आहे PYQ सॉल्व्ह करण्याची. तर या सिरीजमध्ये आपण मागील काही वर्षांचे क्वेश्चन्स समजून घेणार आहोत. कोणकोणत्या टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात, कोणकोणत्या टॉपिकवर जास्त क्वेश्चन्स विचारले जातात आणि ते कसे सॉल्व्ह करायचे, हे सर्व आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा आणि तुम्हाला काही डाऊट्स असतील ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता. चला तर मग आता आपण सुरुवात करूया रिसर्च मेथडॉलॉजीच्या PYQजला. त्यात आपण फर्स्ट काही PYQज पाहणार आहोत, जे की बेस्ड ऑन मिनिंग, टाईप्स, कॅरेक्टरिस्टिक्स, पॉझिटिव्हिझम अँड पोस्ट पॉझिटिव्हिस्टिक अप्रोच ऑफ रिसर्च याच्यावर डिपेंडेंट असतील. तर यात पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द कॉमन गोल ऑफ बोथ पॉझिटिव्हिस्टिक अँड पोस्ट पॉझिटिव्हिस्टिक अप्रोचेस टू रिसर्च? काय हे सकारात्मक आणि उत्तर सकारात्मक संशोधनाचे एक सामायिक उद्देश आहे? तर हा प्रश्न सॉल्व्ह करण्यापूर्वी मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेल, हे मी युनिट 1चे PYQ सॉल्व्ह करतानाही सांगितले की कधीही PYQ सॉल्व्ह करताना आपण एलिमिनेशन पद्धत वापरली तर ते सॉल्व्ह करणं इझी जातं. मोस्टली त्या क्वेश्चनसाठी जे आपल्यासाठी नवीन असतात किंवा त्याबद्दल जर आयडिया कमी असते. आता सपोज ह्या टॉपिकबद्दल तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही ऑप्शनवरून काही ऑप्शन एलिमिनेट करून हे सॉल्व्ह करायचं ट्राय करू शकता. फॉर एक्झाम्पल, इथे आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलं आहे की सकारात्मक आणि उत्तर सकारात्मक संशोधनाचे उद्देश विचारलं आहे. तर क्वेश्चनमध्येच आपल्याला कळते की काहीतरी पॉझिटिव्हिटी रिलेटेड हा क्वेश्चन आहे. तर आपण ऑप्शन्स पाहूया. तर पहिलं ऑप्शन आहे, संशोधन प्रक्रियेमधून व्यक्तिसापेक्षता पूर्णतः काढून टाकणे. तर इथे काढून टाकलेलं आहे, एलिमिनेट केलेलं आहे, की जे एक काइंड ऑफ आपण निगेटिव्ह गोष्ट म्हणून टाकतो. म्हणून हे ऑप्शन आपण इथेच कट करू शकतो की हे याचा पॉझिटिव्हिस्टिक सोबत काही रिलेशन नाही आहे. नेक्स्ट आहे, नवीन ज्ञानाचा शोध घेणे व इंद्रियोपचार घटनेला समजावून घेणे. तर येस, याच्यामध्ये काहीतरी आपल्याला पॉझिटिव्हिटी दिसते. नेक्स्ट आहे, वैयक्तिक मते आणि अनुभवजन्य पुराव्यातील विश्वास यांना प्राधान्य देणे. हेही ऑप्शन आपल्याला थोडं पॉझिटिव्ह दिसते. एकदा आपण नेक्स्ट ऑप्शन रीड करू. तर यात आहे, संशोधन प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा डेटा वापरणे टाळणे. टू अवॉइड युझिंग एनी फॉर्म ऑफ डेटा इन द रिसर्च प्रोसेस. तर यातही अवॉइड दिलेलं आहे, टाळणे दिलेलं आहे. तर यावरूनही एक निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतोय. तर हे 2 ऑप्शन्स इथेच आपण कट केले. आता एकदा पुन्हा प्रश्नाकडे जाऊया की सकारात्मक आणि उत्तर सकारात्मक संशोधनाचे एक सामायिक उद्देश. तर या दोघांचा एक पॉझिटिव्ह अप्रोच आपल्याला पाहायचा आहे. तर या दोघांचा मेन पॉझिटिव्ह अप्रोच आहे नवीन ज्ञानाचा शोध घेणे. टू डिस्कवर न्यू नॉलेज अँड कॉन्ट्रीब्यूट टू द अंडरस्टँडिंग ऑफ फेनॉमिना. त्याच्यामुळे इथे ऑप्शन बी हे अगदी बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन सी मध्ये पण पॉझिटिव्हिटी आहे, पण सगळ्यात जास्त प्रश्नाला जर बरोबर उत्तर कोणतं असेल तर ते ऑप्शन बी आहे. कारण सकारात्मक आणि उत्तर सकारात्मक दृष्टिकोनांमध्ये तात्विक मतभेद असले तरी नवीन ज्ञानाचा शोध घेणे आणि विविध घटना सखोलपणे समजावून घेणे हाच या दोन्ही पद्धतींचा मूळ सामायिक हेतू असतो. म्हणून इथे आपलं ऑप्शन बी, टू डिस्कवर न्यू नॉलेज अँड कॉन्ट्रीब्यूट टू द अंडरस्टँडिंग ऑफ फिनॉमिना, हे अगदी बरोबर उत्तर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहणार आहोत. 2024मध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, व्हॉट इज द लिमिटेशन ऑफ पॉझिटिव्हिझम इन रिसर्च. तर आपण पाहू शकतो की लास्ट क्वेश्चन जो 2025मध्ये विचारण्यात आला होता तोही डिपेंड ऑन पॉझिटिव्हिझम होता आणि हाही पॉझिटिव्हिझम. तर या टॉपिकचं इम्पॉर्टन्स पण इथे आपल्याला लक्षात येतं. तर प्रश्न पुन्हा एकदा पाहूया की डॅश डॅश ही सकारात्मक संशोधनाची मर्यादा आहे. एक त्याने लिमिटेशन विचारले सकारात्मक संशोधन. तर आपण ऑप्शननुसार जाऊया. फर्स्ट ऑप्शन आहे, इट इग्नोर्स द इम्पॉर्टन्स ऑफ एम्पेरिकल एव्हिडन्स. अनुभवजन्य पुराव्यांच्या महत्त्वाकडे दुर्लक्ष करणे. तर आपल्याला माहिती आहे की सकारात्मक दृष्टिकोन हा कोणत्याच पुराव्यांकडे दुर्लक्ष करत नाही, म्हणून ऑप्शन ए हे येणार नाही. नेक्स्ट ऑप्शन बी पाहूया. इट टेंड्स टू ओव्हर सिम्प्लिफाय कॉम्प्लेक्स सोशल फिनॉमिनन. अति जटिल सामाजिक घटनेला जास्त सुगम करण्याची प्रवृत्ती. तर हो, आपण रिसर्च करताना जे काही कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स असतात त्यांना ओव्हर सिम्प्लिफाय करून त्याच्यावर रिसर्च करत असतो. तर हे ऑप्शन येऊ शकतं. तरी एकदा आपण ऑप्शन सी पाहूया. व्यक्तिसापेक्ष अर्थ निर्वचन करण्यावर जास्त भर देणे. इट प्लेसेस टू मच एम्फसाइज ऑन सब्जेक्टिव्ह इंटरप्रिटेशन. तर असं काहीच नाही आहे की
व्यक्ती सापेक्ष करण्यावर जास्त भर देते, सगळ्याच गोष्टींचा व्यवस्थित इथे आपण अभ्यास करत असतो, म्हणून हे ऑप्शनही चुकीचं असणार आहे. लास्ट आहे संशोधनामध्ये पक्षपातीपणा आणि वैयक्तिक मते यांना प्रोत्साहन देणे, टू एनकरेज बायस अँड पर्सनल ओपिनियन्स इन रिसर्च. तर रिसर्चमध्ये आपण पर्सनल ओपिनियन्सला इम्पॉर्टन्स देतच नाही. तिथे जे काही आपण रिसर्च करतो प्रॅक्टिकलद्वारे जे काही ओपिनियन्स असतात त्याला जास्त इम्पॉर्टन्स दिलं जातं, म्हणून ऑप्शन डी पण रॉंग असणार आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे अति जटिल सामाजिक घटनेला जास्त सुगम करण्याची प्रवृत्ती ही सकारात्मक संशोधनाची मर्यादा आहे. कारण शास्त्रांना नैसर्गिक विज्ञानाप्रमाणेच मानून केवळ संख्यात्मक पद्धतींवर भर देणे यामुळे गुंतागुंतीच्या आणि अतिजटिल मानवी व सामाजिक घटनांचे सरळीकरण होते, जी ह्या पद्धतीची मोठी मर्यादा आहे. म्हणून इथे ऑप्शन बी हे अगदी बरोबर उत्तर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आता आपण पाहणार आहोत. मार्च 2023 मध्ये हा विचारला गेला होता. अ रिसर्चर मस्ट हॅव डॅश डॅश. संशोधकाच्या ठायी काय असले पाहिजे? तर यात पहिलं आहे की संशोधन अभिवृत्ती, ॲटिट्यूड टुवर्ड रिसर्च. सेकंड ऑप्शन आहे रिसर्च ॲप्टिट्यूड, संशोधन अभियोग्यता. तिसरा आहे नॉलेज अबाउट रिसर्च, संशोधनाबाबतची माहिती. आणि चौथा आहे मास्टरी ओव्हर ओन सब्जेक्ट. तर इथे आपण पाहू शकतो की सगळेच ऑप्शन्स आपल्याला बरोबर वाटत असतील, आणि कारण सगळे रिलेटेबल पण आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण जे ऑप्शन सगळ्यात जास्त जवळचं वाटतं किंवा आपल्याला सगळ्यात जास्त त्या प्रश्नाच्या वेने बरोबर वाटतात ते आन्सर आपण चूज करू. तर संशोधन अभिवृत्ती हो पाहिजे, पण त्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे की संशोधन अभियोग्यता असली पाहिजे. म्हणजे संशोधनासाठी लागणारी जी काही लॉजिकल किंवा विश्लेषणात्मक आणि पद्धतशीर विचार करण्याची क्षमता आहे ती सर्वात महत्त्वाची इथं मानली जाते. कारण संशोधनाचे कार्य यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी रिसर्चरकडे ही अभियोग्यता असणे अत्यंत गरजेचं असतं. म्हणून इथे ऑप्शन बी रिसर्च ॲप्टिट्यूड हे अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे जो सप्टेंबर 2021 मध्ये विचारला गेला होता. मोस्ट इसेन्शियल क्वालिटी फॉर अ रिसर्चर. संशोधकासाठी सर्वात आवश्यक गुण हा होय. तर याच्यामध्ये आहे फर्स्ट पंच्युअलिटी, वक्तशीरपणा. सेकंड आहे इंटेलिजन्स, बुद्धिमत्ता. थर्ड आहे संशोधनातील मनापासून असणारी अभिरुची, जेन्युइन इंटरेस्ट इन रिसर्च. आणि लास्ट वन इज मास्टरी ओव्हर ओन सब्जेक्ट, स्वतःच्या विषयावरील प्रभुत्व. तर मागच्याच प्रश्नात सांगितल्याप्रमाणे इथेही सगळे ऑप्शन्स आपल्याला बरोबर वाटतात, पण आपण जर पाहिलं की पंच्युअलिटी ही बऱ्याच लोकांमध्ये असतेच, जो रिसर्च करतोय त्याच्याकडे पण असते किंवा असू शकते दुसऱ्यांकडे. नेक्स्ट आहे इंटेलिजन्स, हा पण एक महत्त्वाचा भाग आहे पण एकदम गरजेचा हा वाटत नाही. थर्ड आहे की जेन्युइन इंटरेस्ट इन रिसर्च, संशोधनातील मनापासून असणारी अभिरुची. तर इथे हे अगदी बरोबर उत्तर असणार आहे. कारण जर तुम्ही रिसर्चमध्ये जातायत, ठीक आहे तुम्ही पंच्युअल आहात, इंटेलिजंट आहात, पण जर तुम्हाला रिसर्चमध्ये इंटरेस्टच नसेल, जस्ट तुम्ही जायचं म्हणून जाताय, तर तिथं ती क्वालिटी तुमची इम्पॉर्टंट ठरणार नाही. म्हणून रिसर्चमध्ये जेन्युइन इंटरेस्ट असला पाहिजे. म्हणून ऑप्शन सी हे अगदी बरोबर इथे उत्तर असणार आहे. कारण संशोधनामध्ये दीर्घकाळ काम करण्यासाठी, येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी रिसर्चरच्या मनात त्या विषयाबद्दल मनापासून आवड असणं हे अत्यंत गरजेचं असतं. आता नेक्स्ट क्वेश्चन आपण मेथड ऑफ रिसर्च म्हणजे एक्सपेरिमेंटल, डिस्क्रिप्टिव्ह, हिस्टॉरिकल, क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह मेथड्स या सगळ्यांवर आधारित जे काही प्रश्न विचारले जातात ते पाहणार आहोत. तर एप्रिल 2024 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्वालिटेटिव्ह रिसर्च. गुणात्मक संशोधनाचे वैशिष्ट्य इथे विचारले आहे. हे वैशिष्ट्य आपण ऑलरेडी आपल्या व्हिडिओजच्या एक्सप्लेनेशनमध्ये पाहिले आहे. तर याच्यात पण फर्स्ट पाहूया की एम्फसाइज ऑन न्यूमेरिकल डेटा. तर इथे न्यूमेरिकल डेटाचा उल्लेख केलेला आहे, संख्यात्मक, पण इथे आहे क्वालिटेटिव्ह. क्वांटिटीमध्ये न्यूमेरिकल डेटा इम्पॉर्टंट मानला जातो, क्वालिटीमध्ये एवढा नाही मानला जात, म्हणून ऑप्शन हे बरोबर नसणार आहे. सेकंड आहे फोकस ऑन स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस. तर स्टॅटिस्टिकल म्हटलं तरी याच्यावर न्यूमेरिकल डेटा किंवा काहीतरी क्वांटिटेटिव्ह डेटा येतो आणि आपल्याला क्वालिटेटिव्ह रिसर्चचं पाहायचं आहे, म्हणून हे ऑप्शन हे रॉंग असणार आहे. थर्ड आहे इंडेक्स एक्सप्लोरेशन ऑफ मिनिंग्स अँड एक्सपिरियन्सेस, अर्थांचे आणि अनुभवांचे सखोल शोधन. तर हो, हे ऑप्शन येऊ शकतं. एकदा नेक्स्ट ऑप्शन इथे तुम्ही चेक करू शकता. स्ट्रिक्ट अधेरन्स टू एक्सपेरिमेंटल डिझाईन, प्रायोगिक पद्धतीच्या आराखड्यास पक्के चिटकून राहणे. तर इथे आपण फक्त एकाच गोष्टीला चिकटून नाही राहत, आपण इन डेप्थ एक्सप्लोर करतो, मिनिंग आणि एक्सपिरियन्स सगळ्या गोष्टींचा सखोल अभ्यास इथे करत असतो. म्हणून ऑप्शन सी अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे की अर्थांचे आणि अनुभवांचे सखोल संशोधन हे गुणात्मक संशोधनाचे वैशिष्ट्य आहे.
पुढचा प्रश्न आहे जो 2020 मध्ये विचारला गेला होता. एक्सपेरिमेंटल रिसर्चेस आर एम टू. प्रायोगिक संशोधनाचा हेतू काय असतो? तर प्रायोगिक संशोधनाचा हेतू असतो एस्टॅब्लिश असोसिएशन बिटवीन व्हेरिएबल. प्रायोगिक संशोधनाचा मुख्य हेतू नियंत्रित पद्धतीत स्वतंत्र चल बदलून त्याचा आश्रित चलांवर काय परिणाम होतो हे पाहणे, म्हणजे चलांमधील कार्यकारण संबंध प्रस्थापित करणे हा असतो. म्हणून इथे ऑप्शन हे अगदी बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे डिपेंड्स ऑन स्टेप्स ऑफ रिसर्च. तर ह्या स्टेप्स पण आपण आपल्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत की रिसर्च च्या स्टेप्स कोणत्या कोणत्या असतात आणि त्या कसं वर्क करतात. तर यातला प्रश्न जो आहे तो जून 2025 मध्ये विचारण्यात आला होता, म्हणजेच लास्ट इयर, की व्हॉट इज द रोल ऑफ सिम्युलेशन सॉफ्टवेअर. सिम्युलेशन सॉफ्टवेअरची संशोधनातील भूमिका इथे विचारली आहे. तर सिम्युलेशन सॉफ्टवेअर जे आहे ते व्हर्च्युअल मॉडेल आणि एक्सपेरिमेंटेशन क्रिएट करण्याचं काम करत असतं. ते प्रायमरी डेटा कलेक्शन किंवा कंडक्टिंग सर्वेज, रिटर्न रिसर्च पेपर याचा त्याच्याशी काही संबंध नाही आहे. सिम्युलेशन सॉफ्टवेअरचा वापर प्रत्यक्ष प्रयोग करणे आणि कठीण किंवा खर्चिक असते, तेव्हा संगणकावर प्रयोगासाठी व्हर्च्युअल मॉडेल्स तयार करून चाचण्या घेतल्या जातात. म्हणून ऑप्शन बी, क्रिएटिंग व्हर्च्युअल मॉडेल्स फॉर एक्सपेरिमेंटेशन इज द रोल ऑफ सिम्युलेशन सॉफ्टवेअर, हे अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मार्च 2023 मध्ये विचारण्यात आला होता. रेकॉर्डिंग ऑफ व्हॉट इन क्वालिटेटिव्ह रिसर्च इज कॉल्ड एज मेमोइंग. गुणात्मक संशोधनातील कसल्या नोंदी करणे यास टिपण काढणे किंवा मेमोइंग असे म्हटले जाते. तर जेव्हा गुणात्मक संशोधन करत असतो तेव्हा त्याच्या ज्या रिफ्लेक्टिव्ह नोट्स आपण बनवतो त्यांनाच क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये मेमोइंग असं म्हटलं जातं किंवा टिपण काढणे असं म्हटलं जातं. हा प्रश्न 2023च्या आधी पण एक वेळा विचारला गेलेला आहे. तो उलटा विचारण्यात आला होता. मी तुम्हाला हेही सांगते की म्हणजे यावरून आपल्याला आयडिया येईल की क्वेश्चन्समध्ये कशा प्रकारे बदल केला जातो नेक्स्ट इयर किंवा जेव्हा क्वेश्चन रिपीट होत असतं. तर आधी हा प्रश्न असा विचारण्यात आला होता की मेमोइंग हे आपण रिफ्लेक्टिव्ह नोट्स काढतो, तर हे कोणत्या रिसर्चमध्ये म्हटलं जातं, समथिंग लाईक दॅट. तर तिथे क्वालिटेटिव्ह रिसर्च हे आन्सर होतं, तेही मी तुम्हाला सांगते. म्हणून हा प्रश्न पण इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे फॉर डिटेक्टिंग एरर्स इन टीचिंग लर्निंग प्रोसेस द अप्रोप्रिएट डेटा कलेक्शन टूल विल बी. अध्ययन अध्यापनातील त्रुटी शोधण्यासाठीचे योग्य माहिती संकलन साधन कोणते असेल. तर त्याच्यामध्ये डायग्नॉस्टिक टेस्ट हे आपण पाहिलं आहे की टू डिटेक्ट द एरर्स इन टीचिंग अँड लर्निंग प्रोसेस डायग्नॉस्टिक टेस्ट इज द अप्रोप्रिएट डेटा कलेक्शन टूल. तर आता आपण इथेच थांबूया. आय होप तुमच्या सर्व कॉन्सेप्ट्स क्लिअर झाल्या असतील. जर काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच विचारा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.